जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, गोरेज पाकशालेमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण बनवूया आज स्पेशल गुळ आंबा। त्यासाठी मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या। त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते अशा प्रकारे आणि कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते। याची देठ कट करून घेते। आता हे साल पण काढून घेऊया आणि आतमधला गर किसणीने स्वच्छ किसून घेऊया। याच मध्यम आकाराच्या ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। याचा किस भरपूर होतो, 1 ते 1.5 महिना टिकतो हा गुळ आंबा। लहान मुलांना बाहेरचा कृत्रिम पद्धतीचा जाम वगैरे देण्यापेक्षा हा हेल्दी आणि पौष्टिक असा हा गुळ आंबा तयार करून देऊ शकतात। हा व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी, स्किप करू नका। B12 ची मात्रा ज्यांच्या शरीरामध्ये कमी आहे त्यांनी पण हा गुळ आंबा खाऊ शकतात, त्यांना पण आरोग्यासाठी चांगला असतो। मी आता हा घरच्या घरी गुळ आंबा तयार करणार आहे। अशा प्रकारे गुळ किसून घेतलेला आहे 250 ग्राम। आणखीन 2 वेलदोडे घेतलेले आहेत, त्याची बारीक पावडर बनवून घेऊया। याच्यात मी 2 दालचिनीचे तुकडे पण टाकणार आहे आणि लवंग पण टाकणार आहे। आता गॅस ऑन केलेला आहे, हवा खूप तेज चालू झालेली आहे, गॅस फुलतोय हवेमुळं। आता गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यात तूप 1-1.5 चमचा टाकलेला आहे। असे हे किस केलेला आंब्याचा कैरीचा किस मी पॅनमध्ये टाकून घेते। आता हे ड्राय होईपर्यंत मिक्स करत राहते पॅनवरती। आता थोडासा कलर चेंज होतो, मग आता आपण ॲड करतोय बाकीचं सामग्री। आता ह्यात 2 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचे 2 तुकडे टाकलेले आहेत। आपण मगाशी बनवलेली वेलदोड्याची पावडर पण ॲड केली याच्यात। आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे। आता यात आपण ॲड करतोय गूळ 250 ग्राम। आता हे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण 1 तारी पाक होऊ द्यायचा। पहा मंडळी, खूप कलर चेंज झालेला आहे, असा हा 1 तारी झालेला आहे गुळ आंबा। जास्त कडक होऊ द्यायचा नाही, 1 तारीच पाक होऊ द्यायचा। याचा खूप छान आणि चविष्ट हा गुळ आंबा तयार झालेला आहे मंडळी। गार झाल्यानंतर मी भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे स्टोअर करून। आता हे हेल्दी आणि पौष्टिक असा हा गुळ आंबा तुम्ही पण तुमच्या मुलांना पोळीवर डब्यामध्ये देऊ शकता। धन्यवाद मंडळी, माझ्या व्हिडिओला लाईक करा।